नमस्कार. आपण मागच्या भागात पाहिलं, आईच्या बोलण्यामुळे विभाच्या मनाला त्यांच्याविषयी वाईट वाटू लागलं. शेवटी आई-वडील हे तिच्याच भल्याचा विचार करत होते आणि हेच तिच्या मनात घोळत होतं. आणि मग तिने एक निर्णय घेतला होता आणि हा आपला निर्णय ती आता आपल्या आई सांगणार होती. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला जायला तयार झाली आणि आपल्या रूममधून खाली आली. सरिताताई किचनमध्ये काहीतरी करत होत्या, तर प्रभाकर रावही ऑफिसला जायच्या तयारीत होते. सगळेजण डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसले. विभाला हीच संधी हवी होती. तिने एकवार आईबाबांकडे पाहिले आणि आपण घेतलेला निर्णय यांच्यापुढे मांडण्यासाठी मनाशी शब्दांची जुळवाजुळव करू लागली. प्रभाकर रावांनी तिच्याकडे पाहिले. हिच्या मनात काहीतरी चालू आहे हे त्यांनी ओळखले. विभा, आटप लवकर, ऑफिसला जायला उशीर होईल आपल्याला, ते नाश्ता करत करत म्हणाले. तसं विभाने भरभर आपला नाश्ता आटपला आणि ती दोघांकडे पाहत म्हणाली, आई बाबा, मला ना तुमच्याशी थोडं बोलायचंय. मी एक निर्णय घेतलाय. तिचे हे बोलणे ऐकताच दोघांना पण ती काय बोलते ह्याची उत्सुकता लागली होती. सरिताताईंना तर वाटले की त्यांच्या कालच्या बोलण्यामुळे तिने लग्नाचा निर्णय घेतला असावा. हे नक्की. त्यांना तर फार आनंद झाला मनातून, पण तो चेहऱ्यावर न दाखवता त्यांनी तिला विचारलं, काय आणि कसला निर्णय घेतलास? बोल पटकन. त्या उत्साहाच्या स्वरात म्हणाल्या, हो आई, सांगते, पण माझा निर्णय तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल आणि मला रागवणार नाही. ती बाबांकडे पाहत म्हणाली, कारण तिला भीती होती की बाबा माझं ऐकल्यानंतर नक्की कसे रिॲक्ट होतील ह्याची. का गं, असा कोणता निर्णय घेतलास ज्याने आम्ही रागवू ह्याची तुला भीती वाटते ते? सरिताताई जरा काळजीच्या पण तिला जाब विचारण्याच्या स्वरात म्हणाल्या. तू थांब सरिता, तिला बोलू तर दे. प्रभाकरराव सरिताताईंना गप्प करत म्हणाले. थोडा वेळ ती शांत बसून राहिली. आपल्या मनाची तयारी तर तिने कधीच केली होती. ती नजर खाली ठेवून म्हणाली, आई बाबा, मी एक निर्णय घेतलाय आणि तो म्हणजे मी अमनशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही. मी अशीच राहील आयुष्यभर, पण मला खात्री आहे तो मला दगा देणार नाही आणि पत्रात लिहिल्याप्रमाणे तो नक्कीच परतून माघारी येईल माझ्यासाठी, आणि हा माझा विश्वास आहे. तिचे शब्द ऐकून सरिताताई जरा नाराजच झाल्या. पण तुम्हाला वाटतं ना की तुमच्यानंतर माझं कसं होईल? माझं हक्काचं असं कोणीतरी असावं, हो ना आई? ती आपल्या आईकडे पाहत म्हणाली. तसं सरिताताईंनी फक्त होकारार्थी मान डोलवली. प्रभाकरराव हाताची घडी घालून मात्र फक्त तिच्याकडे पाहत होते. तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली. आई बाबा, मी एक मूल दत्तक घ्यायचा असा विचार करते. ती एका दमात बोलून गेली. काय अगं ये विभा, नक्की काय बोलतेस तू? हे तुझं तुला तरी कळतंय का? सरिताताई खुर्चीवरून उठून रागातच विभाला म्हणाल्या. प्रभाकरराव अजूनही शांतच होते. शीताताई रागातच पुन्हा गरजल्या. तुला भान आहे तू काय बोलतेस ते? आपण काय बोलतो ह्याचं? अगं, आमचा जीव तुझ्यासाठी तुटतो. तू एकुलती एक. आमचा पण जरा विचार कर. अगं, ह्या वयात असे धक्के नाही पसणार गं आम्हाला. तुला कळते का विभा मी काय बोलते ते? विभा आईचं बोलणं तर ऐकत होती, पण तिचं सारं लक्ष मात्र बाबांकडे होतं. ती सतत त्यांच्याकडे आशेने पाहत होती. सरिताताईंचा मात्र पाराच चढला होता. त्यांनी एक वार प्रभाकररावांकडे पाहिले आणि म्हणाल्या, अहो, बोला काहीतरी लेकीला. बघा काय बोलते ती. खरं तर तुमच्या लाडामुळे ही अशी बिनधास्त आणि खुल्या विचारांची झाली आहे. त्या त्यांना बोलून सरळ किचनमध्ये बडबड करत निघून गेल्या.
आता मात्र विभाला फार टेन्शन आलं. आईचं मत तर तिने रागावून का होईना पण मांडलं होतं. बाबा मात्र शांत आहेत हेच तिला जास्त घाबरवत होतं. चल विभा, ऑफिसला जायला उशीर झालाय, निघू आपण, असं म्हणत त्या प्रभाकररावांनी आपली लॅपटॉपची बॅग हातात घेतली आणि ते उठले. येतो ग आम्ही, ते सरिताला शांतपणे म्हणाले आणि विभाकडे पाहत चल असा इशारा करून ते घराबाहेर पडले. विभाला मात्र आता जागचेही उठवेना. तिच्या मनात धडकीच भरली. बाबांना आपला निर्णय पटला की नाही हे तिला कळत नव्हतं. ती तिच्याच विचारांमध्ये होती. तेवढ्यात बाहेरून गाडीचा हॉर्न वाजला. तशी ती पटकन बॅग घेऊन बाहेर आली आणि गाडीत येऊन बाबांशेजारी बसली. बघता बघता तिचं ऑफिस आलं सुद्धा, पण प्रभाकरराव तिच्याशी एकही शब्द बोलले नाहीत. ऑफिसच्या पार्किंग एरियामध्ये त्यांनी गाडी आणली. विभाला आता मात्र उतरावे तर लागणारच होते. ती उतरण्याआधी पुन्हा एकदा भीतभीतच त्यांच्याकडे पाहून म्हणाली, बाबा तुम्ही असे गप्प का, काहीतरी बोला. तिचे डोळे आता भरून आले होते. प्रभाकररावांनी तिच्याकडे पाहिले. तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांतपणे म्हणाले, विभा, ह्या विषयावर आपण रात्री बोलू. तू आता जा, मलाही उशीर होतोय. विभा खाली उतरली आणि प्रभाकरराव आपल्या ऑफिसच्या रस्त्याला लागले सुद्धा. विभा ऑफिसमध्ये आली खरी, पण आज तिचं लक्ष मात्र कामात लागेना. बाबा नक्की काय बोलतील रात्री, हा एकच प्रश्न तिला सतावत होता. प्रभाकररावांनी पण संपूर्ण दिवसभर विभाच्या निर्णयावर विचार केला. सरिताताई तर रागातच होत्या. त्यांना तिचा हा निर्णय अजिबात पटला नव्हता. विभाचं मन मात्र उदास होतं. आपण चुकतोय का, असा प्रश्न ती स्वतःच्याच मनाला विचारत होती. पण आता घेतलेला निर्णय ती बदलणार नव्हती, कारण पूर्ण विचारपूर्वक तिने हा निर्णय घेतला होता. काय हरकत आहे एक अनाथ मूल दत्तक घ्यायला? तसंही लग्नानंतर आपण एक मूल दत्तक घ्यायचं आणि त्याला छान संस्कारात वाढवायचं असं आमन म्हणाला होता ना. मग आता तो तर नाही, पण त्याचे विचार आपण पुढे नेऊ आणि एक मुलगा दत्तक घेऊ असा विचार विभाने केला होता. तिचा संपूर्ण दिवस असाच गेला. तिला आज राहून राहून सतत अमनची आठवण येत होती. बघता बघता ऑफिस सुटण्याची वेळ झाली, पण विभा अजूनही त्याच विचारचक्रांमध्ये अडकली होती. विभावरी मॅडम, ऑफिस बंद करण्याची वेळ झाली, चला, तिची मैत्रीण तिला आवाज देत म्हणाली. तशी विभा भानावर आली. खाली पार्किंगमध्ये येऊन ती तिच्या बाबांची वाट पाहत उभी राहिली. रात्री दोघेही घरी आले. प्रभाकररावांनी घरात येता सरिताताईंना आवाज दिला. विभा मात्र सरळ आपल्या रूममध्ये निघून गेली. प्रभाकररावांनीही सरिताताईंना आवाज देऊन ते त्यांना आपल्या रूममध्ये घेऊन गेले. बराच वेळ गेला. विभा फ्रेश होऊन थोड्या वेळाने खाली आली आणि बाहेरच्या अंगणात असलेल्या झोपाळ्यावर जाऊन बसली. ही तिची आवडती जागा. जेव्हा जेव्हा तिला अस्वस्थ वाटायचं किंवा मन उदास असायचं, तेव्हा ती इथे येऊन बसायची अगदी तासनतास. गार्डनमधली रंगीबेरंगी उमललेली फुलं पाहायला तिला फार आवडायचं. ताई, तुम्हाला साहेबांनी बोलावलंय. कामवाल्या काकू विभाला बोलवायला आल्या होत्या. तशी ती पटकन आत गेली. सोफ्यावर प्रभाकरराव आणि सरिताताई बसल्या होत्या. मग तीही समोरच्या खुर्चीत जाऊन बसली. प्रभाकररावांनी बोलायला सुरुवात केली. हे बघ विभा, तू आत्ता लहान नाहीस, चांगली 25 वर्षाची झालीस आणि स्वतःच्या पायावर उभी देखील आहेस. चांगलं कमावते पण. शिवाय समजूतदार आहेस. त्यामुळे तू तुझे निर्णय घेऊ शकतेस.
असं मला तरी वाटतं. म्हणजे बाबा, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? विभाने मध्येच प्रश्न केला. ते पुन्हा म्हणाले, विभा, तू घेतलेला निर्णय आम्हाला देखील मान्य आहे. तुला खरंच ह्या गोष्टीतून आनंद मिळणार असेल आणि तू आयुष्यभर एखादी जबाबदारी चांगल्यारीत्या सांभाळू शकते असं तुला जर वाटत असेल तर आम्हीही तुझ्या ह्या निर्णयाशी सहमत आहोत. विभा तर आपल्या बाबांकडे आश्चर्याने पाहतच राहिली. तिला वाटलं होतं की ते नाराज झालेत आणि म्हणून दिवसभर ते गप्प होते. त्यांचं बोलणं ऐकून विभाला फार आनंद झाला. ती पटकन उठून आपल्या आईबाबांना जाऊन बिलगली. तिला इतका आनंद झाला होता की तिच्या डोळ्यातून तो आनंद अश्रू बनून वाहू लागला. कारण शेवटी तिने आणि अमनने ठरवल्याप्रमाणे ती करणार होती. अमनच्या शब्दांना ती सत्यात उतरवणार होती आणि एकटी का होईना पण त्यांनी पाहिलेली भविष्याची स्वप्न ती जगणार होती. पुढे काय होणार विभाच्या आयुष्यात? ती खंबीरपणे वाढवू शकेल का मुलाला? की अमन पुन्हा येईल तिच्या आयुष्यात? हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. धन्यवाद.